अन्वीचे पप्पा सकाळी सकाळी ऑरेंज घेऊन आलेले होते आणि ऑरेंज बघितले की तिला ज्यूस हवा असतो आणि आता नवीनच सुरू झालं आहे की तिचं प्रत्येक फ्रूट्सचं तिला आईस्क्रीम बनवायचं असतं आणि बनवून दिल्याशिवाय ती काय मला शांत बसून देत नाही किंवा स्वतः पण शांत बसत नाही. म्हटलं चला गरमीचे दिवस आहेत, बनवूयात आईस्क्रीम, म्हणून मी तर फक्त ऑरेंजचं आईस्क्रीम बनवायला घेतलं आहे. जोपर्यंत आईस्क्रीम सेट होत नाही तोपर्यंत पण आमच्या अन्वी मॅडम काय गप्प बसणार नाही आहेत. पण थोडीशी जरा शांत झाली आहे बनवलं आहे म्हटल्यानंतर. त्यानंतर अन्वीचे पैंजण खूप खराब झालेले होते. म्हटलं आता गुढीपाडवा आला आहे, क्लीन करून घेऊयात, म्हणून मी तर फक्त पाण्यामध्ये शॅम्पू टाकून धुवायला बघत होते पण ते काही निघालंच नाही. म्हटलं चला इनो टाकूयात आणि थोडंसं मीठ टाकूयात आणि त्याच्यामध्ये जवळपास मी 10 ते 15 मिनटं ठेवलं आणि आता ब्रशने छान असं घासून घेते आहे. तर म्हणावं तसं काय पांढरं शुभ्र निघालेलं नाही पैंजण, पण बऱ्यापैकी त्याच्यामध्ये जी घाण साठलेली होती, माती साठलेली होती, ती पूर्णपणे निघून गेली आहे. आणि मग आता कृष्णाला पण सुट्ट्या लागल्यात, स्कूलमध्ये पैंजण अलाउड नाही आहे म्हणून मग तिने देखील पैंजण घातलं. त्यानंतर भाजीपाला आणलेला होता खूप सारा, तोच मी आता इथं ठेवायला घेतला आहे. आणि खूप साऱ्या पालेभाज्या आणलेल्या होत्या आणि पालेभाज्या बघितलं की खूप भारी वाटतं, हिरव्यागार आणि फ्रेश देखील, आणि खायला देखील गावच्या भाज्या टेस्टी असतात. त्यानंतर माझी अन्वी बघा किती गोड दिसते. आता उन्हाळा वाढला आहे तर म्हटलं चला दुपारच्या जेवणामध्ये मस्त असं थंडगार ताक पिऊया. जेवण काय तसं जास्त जात नाही, म्हटलं ताक वगैरे पिलं की थोडंसं पोट देखील भरतं आणि मन देखील शांत होतं, म्हणून मस्त पौष्टिक सिंपल असं जेवण केलं. आणि बाहेर तर उन्हाचा तडाखा खूप जास्त आहे. त्यानंतर इव्हिनिंगला मस्त चहा आणि खारी एन्जॉय केली आणि आज वॉक करायला गेलेलो होतं. आणि वॉक करून येता येता आम्ही म्हटलं चला शेतामध्ये जाऊन येऊयात, म्हणून आम्ही इथं थोडा वेळ बसलो आमच्या ताईंची वाट बघत. ताई आल्या आणि इथं बघा शेतामध्ये आम्हाला हे एक झाड दिसलं आहे, कशाचं आहे याचं नाव माहीत नाही, पण खूप जास्त छान ह्या बेरीज लागलेल्या होत्या. तुम्हाला माहिती आहे का याचं नाव? माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आम्ही तिघी देखील मस्त शेतामध्ये आलो, थोडा वेळ बसलो आणि आमच्या कृष्णा मॅडमचं काय खायचं काम चालूच आहे. बघा तिची रिॲक्शन कशी येते. मस्त रिॲक्शन देखील द्यायला शिकली. आणि शेतामध्ये मस्त हिरव्यागार भेंड्या, त्यानंतर कांद्याची पात, कारल्याचं, त्यानंतर काकडीचं वेल आणि मस्त हिरव्या मिरच्या देखील लागलेल्या होत्या. आणि शेतामधली माझी सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे कोथिंबीर. कोथिंबीर खूप जास्त आवडते मला आणि तोडून देखील घेतली थोडीफार. अजून काही मोठी झालेली नाही आहे, कोळी कोळी बारीकच आहे म्हणून थोडीशीच घेतली. तर चला असा होता आपला आजचा व्लॉग.